सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त करतो ग्रामस्थ मंडळ टेमघरतर्फे। तसेच आमचे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचे मी ग्रामस्थ मंडळ टेमघरतर्फे आभार मानतो। आणि त्याच्यानंतर मी आमचे बाळाराम चौधरी आणि युवा नेता रोहितजी चौधरी यांनी अफाट कष्ट केले। 2-3 वर्ष लगातार मंत्रालयात भेट देत होते, मंत्रालयात जाणं येणं चालू होतं। आम्ही विचारलो दादा कुठे आहेत, मंत्रालयात जातो। सर्व ग्रामस्थ त्रस्त कामं रेगारली होती ग्रामस्थांची या कामासाठी। एवढे त्यांनी अफाट कष्ट केलेले आहेत, त्याबद्दल मी त्या बाळाराम चौधरी साहेबांचं पहिले आभार मानतो। आणि ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून रोहित चौधरी तसेच आमचे कपिल पाटील साहेबांनी त्यांना सहकार्य केले। जावई आमचे सुमित पाटील यांनी खूप सहकार्य केलेलं आहे या निधीसाठी। त्याबद्दल आम्ही सर्व बालसेना ग्रुप तर्फे त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथमतः राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खूप खूप आभार मानेन, कारण त्यांनी आपल्या ह्या रस्त्यांसाठी म्हणजे अफाट असा निधी इथं मिळवून दिलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे गॉडफादर श्रीयुत कपिलजी पाटील साहेब यांनी सुद्धा आपल्याला 30 कोटीचा निधी मंजूर करून दिलेला आहे। आणि हे सगळं मंजूर करत असताना त्याचा सतत पाठपुरावा करणारे आमचे लाडके नगरसेवक बाळारामजी चौधरी साहेब, त्याचप्रमाणे युवा नेता रोहित चौधरी ह्यांनी जे प्रयत्न केले, जर समजा एखाद्याने प्रयत्नच नाही केले तर ती गोष्ट आपल्याला अवेलेबल होत नाही। पण ह्यांच्या प्रयत्नातून आणि कपिल पाटील साहेबांच्या आशीर्वादातून, त्याचप्रमाणे एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादातून, त्यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झालेला आहे। नक्कीच आपले रस्ते एकदम ओके होतील। या गावामध्ये असणारे ज्येष्ठ नागरिक ज्यांना रस्त्यावरून चालताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, किंवा जे बाईक रायडर आहेत त्यांनाही कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही। आबालवृद्ध जी शाळेची मुलं आहेत ती पण व्यवस्थितपणे रस्त्यावरून प्रवास करतील। या सगळ्यांच्या माध्यमातून मी एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, आमचे आधारस्तंभ आणि लाडके नेतृत्व बाळारामजी चौधरी साहेब, त्याचप्रमाणे रोहित चौधरी यांचे सगळ्यांचे आणि यांच्या पाठीमागे आशीर्वाद देणारे पूर्ण टेमघर ग्रामस्थ या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज टेमघर ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्या आलेल्या सर्व नागरिकांचे, युवा पिढीचे सर्वांचे पहिले मी आभार मानतो। आणि त्यांनी आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला 20 कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं मी धन्यवाद। तसेच कपिल पाटील साहेब माझे आई यांनी मला 30 कोटी रुपये दिले, त्यामुळे त्यांचेही मी धन्यवाद। त्यांच्याबरोबर माझे जावई सुमित पाटील यांच्या मागे मी सतत पाठपुरावा करत होतो आणि मी म्हणत होतो जावई आम्हाला टेमघर गावासाठी निधी द्या, आणि ती निधी उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल सुमित पाटीलचे पण धन्यवाद। तसेच सुभाष माने चे जिल्हा प्रमुख माझे मित्र आहेत, त्यांना आम्ही भाऊजी म्हणून हाक मारतो, त्यांनी आम्हाला आज या टेमघर गावासाठी 3 कोटी रुपये निधी दिलेली आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, जिल्हा प्रमुख सुभाष माने या तिन्ही व्यक्तींचे मी आज आभार व्यक्त म्हणून मी त्यांचे धन्यवादही बोलतो। आज ग्रामस्थ मंडळ टेमघर इथे मला सातत्याने 30 वर्ष निवडून देतात, आणि 30 वर्षातला जो माझा स्वप्न होतं की टेमघर गावठाण साईबाबा
ह्या सर्व परिसरामध्ये हे 53 कोटी आज आलेले आहेत. ह्या माझ्या गावाचा पूर्णपणे सुशोभीकरण आज होईल आणि मला ज्यांनी निवडून दिलेले ग्रामस्थांच्या मतदार बंधूंचा सुद्धा मी आज आभार मानेन की मला निवडून दिल्याबद्दल विश्वास प्रेम जो दाखवला आणि त्या विश्वासाचा प्रेम मी आज माझ्या ग्रामस्थ मंडळ टेमघर यांना दाखवून दिलं की बाबा हे आपल्या गावचे सर्व रोड रस्ते दुरुस्त म्हणजे पूर्ण चांगला सुरू होऊन चांगल्या प्रकारे रोड होतील. तसेच ग्रामस्थ मंडळाला माझी एक विनंती असणार की आपण गावात ज्यावेळेस काम चालू होईल त्यावेळेस सर्वांनी आपली पायरी वगैरे जे तुटतील त्यावेळेस आणि सहकार्य करावे आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करावं. मध्ये भर घालण्यासाठी दिलेला नाही. आता 3 पैसे बोलायला पाहिजे तुम्हाला 2.5 काही लोक मी बघतो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची काही गरज नाही, आपलं कामच बोलणार आहे. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने भिवंडी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सगळे योगदान देणार आहोत. आता मी तरी नावं घेतली असतील तरी खऱ्या अर्थाने याचं सगळं श्रेय जे काही भिवंडी शहरात विकास होतो त्याचं सगळं श्रेय हे तुमच्या लोकांचं आहे. तुम्ही सांगाल आता आम्ही काय केलं, आमचं कशासाठी श्रेय? तुम्ही जर मला खासदार केलं नसतं, तुम्ही जर महेशला आमदार केलं नसतं, संतोषला नगरसेवक केलं नसतं, सुमितला केलं नसतं, बाळरामला नगरसेवक केलं नसतं, आमच्या विनबाईला नगरसेवक केलं नसतं तर यांचं कोणी ऐकलं असतं? तुम्ही आम्हाला ही पद दिली म्हणून वरती आमचं ऐकतात. याचा अर्थ असा आहे की हा जो काही विकास होतो त्याचं सगळं श्रेय जर कोणाचं असेल तर तुमचं सगळ्यांचं आहे. आणि भविष्यामध्ये जो काही विकास आपल्याला करायचा आहे त्याचं श्रेय तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? 2024ला हॅट्रिक करायला पाहिजे ना. हे जे काही त्या पुढच्या 5 वर्षामध्ये काम होणार आहे त्याचं श्रेय पण तुम्हालाच मिळेल. त्यामुळे ते तुम्हाला श्रेय पाहिजे असेल तर फिर एक बार अब की बार 400 पार मध्ये भिवंडीतला आपला खासदार हा दिल्लीत पुन्हा गेला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला योगदान द्यायचंय म्हणजे भिवंडीचा विकास तुम्हाला अजून सुनियोजित पद्धतीने करता येईल अशा प्रकारच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि फार जास्त न बोलता एवढी शाश्वती देतो आमच्या सगळ्यांच्या वतीने यापुढे जी काही कामं असतील प्रलंबित असतील ती कामं 100% पूर्ण करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकार असं सगळे मिळून आम्ही प्रयत्न करून ती सगळी कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करू अशा प्रकारची खात्री देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. स्पीड न्यूज भारत.